मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून राजू खरे यांनी आपले राजकीय वजन वापरत बऱ्याच ग्रामीण भागामध्ये रस्ते, पाणी यांना प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात हे प्रश्न सोडवल्याचे दिसत आहे। त्यामुळे मोहोळ मतदारसंघातील आता नागरिक त्यांना भावी आमदार म्हणूनच आता ओळखत आहेत। अशातच आज ते शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे मोहोळ मतदारसंघातील मतदारांमध्ये आता आनंदोत्सव साजरा केला जात आहे। जर राजू खरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन तुतारी हाती घेतली तर 100% मोहोळ मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार। राजन पाटील यांचा बालेकिल्ला यावेळेस मात्र गडगडल्याचे आपल्याला पाहावयास मिळेल। आता सध्या महाराष्ट्रामध्ये तुतारीची क्रेज वाढत आहे आणि शरद पवार यांच्या भेटीला दिग्गज नेते, बडे नेते जाऊन आले आहेत, परंतु शरद पवार यांनी अजून आपले राखून ठेवलेले डाव बाहेर काढलेले दिसत नाहीत। मात्र ऐन वेळेस शरद पवार हे आता कोणत्या राजकीय नेत्यांना आपले तुतारी चिन्ह देऊन आपले जास्तीत जास्त आमदार विधानसभेमध्ये कसे निवडून येतील हेच चाचपणी करत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे आता मोहोळ मतदारसंघामधील राजू खरे यांनी गेल्या 6 महिन्यापासून विधानसभेची तयारी केली आहे आणि त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे मोहोळमधील सर्वच राजकीय नेत्यांचे, आजी माजी आमदारांचे आता धाबे दणाणले असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे।